नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आधीच्या आपले म्हणजे तिसरा पार्ट सुरू आहे. जसं सहकारी संस्थेचा आयुक्त आणि निबंधक. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही पार्ट बघितले होते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही पार्ट बघितले होते. म्हणजे आपला पहिला आणि दुसरा जो काही व्हिडिओ आहे, पार्ट आहे, तो अपलोड झालेला आहे. जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही जे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकलेली आहे, तर ते तुम्ही अवश्य पहा. आता यानंतरचा आपण भाग पाहूया, जसं अधिकार, जबाबदाऱ्या, आणखी काही. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सहकार आयुक्त व निबंधक यांचे अधिकार. आतापर्यंत आपण सहकार आयुक्त आणि निबंधक हे याची प्रस्तावना कशी बघितली होती संपूर्ण. सहकार आयुक्त आणि निबंधक हे खूप महत्त्वाचं पद आहे. हे कंट्रोल करते सहकारी संस्थेवर. ओके. आता याचे अधिकार काय हे तुमच्यासमोर एक चार्ट दाखवलेला आहे. जवळपास 10 पॉईंट आहे, म्हणजे 10 अधिकार असल्यासारखे आहे. अधिकार म्हणजे एक ॲथॉरिटी, त्याच्या अंडर आलेले संपूर्ण हे. तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्ही असं ॲझ्युम करा की सहकार आयुक्त आणि निबंधक हे सर्वात वरचा व्यक्ती आहे. हा कसा करतो? सर्व व्यक्तीवर एक प्रकारचं नियंत्रण ठेवतो. सहकारी संस्थेची नोंदणी करणे, म्हणजे समजा जर 10 व्यक्ती असेल आणि ते 10 व्यक्ती जर 10 व्यक्ती मिळून जर एखादी संस्था स्थापन करत असेल आणि ती संस्था स्थापन अशा कोणत्या नियमानुसार करायला पाहिजे? महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. म्हणजे तो जर त्या नियमाअंतर्गत जर कार्य करत असेल तर निबंधक काय करतो? सहकारी संस्थेची नोंदणी करतो. ठीक आहे. नोंदणी केल्यानंतर त्या नोंदणीला एकतर तो काय करतो? मान्यता देतो, अन्यथा तो ती नोंदणी रद्द करतो. पोटनियमांना मान्यता करते. मग समजा जर पोटनियमाच्या रिलेटेड जर कोणती संस्था कार्य करत नसेल किंवा त्याचे जर कागदपत्र चांगल्या प्रकारचे नसेल तर सहकार आयुक्त आणि निबंधक काय करतो? त्याची नोंदणी म्हणजे संस्थेची नोंदणी रद्द करतो. अभिलेख जप्त करणे, सभासदत्व देणे. आता कसं असते, जसं आता तुम्ही एखादी समजा जॉब करायची झाली तर तुम्ही काय करता? तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स एखाद्या संस्थेला देता. त्या संस्थेमध्ये तुमची ते पायरीच्या वर जात असते. म्हणजे इथून इथे जात असते, इथून इथे जात असते आणि सर्वात शेवटी जेव्हा वरचा एखादा व्यक्ती जर त्या व्यक्तीला मान्यता देत असेल तर त्याला सभासत्व म्हणजे एक प्रकारची काय करते? मान्यता देते. त्यानंतर सभांचे आयोजन करणे, हिशोब तपासणीस नियुक्ती करणे. हिशोब तपासणीस म्हणजे जो त्या संस्थेचा समजा एखादा चार्टर्ड अकाउंटंट असेल, कोणता एखादा महत्त्वाचा हिशोब तपासणी असेल, त्याला काय करतो? नियुक्त करतो. सहकारी संस्थेचे विलिनीकरण करते. म्हणजे जर समजा 2 अशा संस्था असेल, समजा AB असेल, मी आधीच तुम्हाला डिस्कस केलेलं आहे की समजा दोन्ही संस्था असेल आणि चांगल्या प्रकारचे कार्य करत नसेल तर ते अशा एखाद्या मानांकित कंपनीमध्ये काय करतात? मर्ज करतात. ते कंपनी त्यामध्ये विलीन करून घेतात, जेणेकरून ह्या दोन्ही कंपनी किंवा दोन्ही संस्थेमधले जे काही कर्मचारी असतात ते कोण्याही कारणाने बेरोजगार किंवा त्यांच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट येऊ नये म्हणून त्यांना काय केले जाते? एक प्रकारचे ऑपॉर्च्युनिटी दिली जाते. ठीक आहे. म्हणजे त्याला काय करते? सहकारी संस्थेचे विलिनीकरण करण्यात येते. त्यानंतर संस्थेचे वर्गीकरण केले जाते आणि समजा जर कोणत्या प्रकारचा वाद आला तर त्याचा न्यायनिवाडा करण्याचे कार्य कोण करते? सहकार आयुक्त आणि निबंधक. पहिल्यापासून पाहूया, संपूर्ण म्हणजे त्यांना डिस्कस करून घेऊया. जसं आता सहकारी संस्थेची नोंदणी करणे. एखादी नियोजित संस्था नोंदणीकरिता जेव्हा नमुना अ मध्ये अर्ज करते तेव्हा निबंधक अशा अर्जाची सर्व कागदपत्रांची पडताळणी करते. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जेव्हा कागदपत्र एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था स्थापन करत असेल तर ते कागदपत्र तिथे पडताळणी करत असते. म्हणून निबंधक हे खूप महत्त्वाचं पद आहे आणि तो एक निर्भीड असला पाहिजे. असं कोणत्या नियमामध्ये दिलेलं आहे? सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये. नियोजित संस्थेने सर्व अटी व कागदपत्राची पूर्तता केल्याची खात्री झाल्यानंतरच अशा संस्थांचा अर्ज मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत रीतसर नोंदणी केली जाते. म्हणजे आता यामध्ये सुद्धा अट ठेवण्यात आलेली आहे. अर्ज मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत रीतसर नोंदणी केली जाते. सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. म्हणजे समजा जर एखादी संस्था असेल, 10 व्यक्ती मिळून जर संस्था स्थापन करत असेल आणि ते संपूर्ण संस्था आहे तर ते त्या पोटनियमांच्या कायद्याअंतर्गत जर कार्य करत असेल तर त्यांना एक नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते आणि ते प्रमाणपत्र कोण देते? निबंधक देते. त्यानंतर आहे पोटनियमांना मान्यता देणे. संस्थेच्या नोंदणीकरिता उपविधीच्या किमान 4 प्रती जोडावे लागते.
पूर्ण हे पॉईंट आपण जे पोटनियमांची मान्यता देतो तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागते. जसे आता संस्थेच्या नोंदण्याकरिता उपविधीच्या किमान 4 प्रती जोडाव्या लागतात. उपविधीतील सहकारी संस्था चालवण्याबाबतची नियमावली असते. सहकारी संस्थेचे दैनंदिन कार्य व व्यवस्थापन हे उपविधीतील नियमांनुसार चालत असतात. उपविधी म्हणजे ते नियम असतात. आपण आता हा एक कायदा कशाशी रिलेटेड आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, आणि त्याच्यामधलेच जे काही पोटनियम असतात, जसे आता तुम्ही राज्यशास्त्र कोणताही एखादा कायदा असला तर त्याचे एक कलम असते, त्या कलमानुसार त्याला अंतर्गत कार्य करावे लागते. जसं आता कलम 215, 213, 214, आता यामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये देण्यात आलेलं नाही आहे. तुम्ही जर 1900 म्हणजे आता जो 1900 आता 2003मध्ये त्याचा एक म्हणजे कायदा आला होता, तर त्या कायद्यानुसार त्यामध्ये प्रत्येक एक पॉईंटनुसार एक एक नियम दिलेला आहे आणि पोटनियम आहे. जसं आता कलम क्रमांक 2, 3, 4, 5, तर अशा प्रकारचे कार्यांना काय केलं जाते, केले जाते. आता हा 12वीचा विषय आहे, त्यामुळे जास्त काही डिटेल्समध्ये देण्यात आलेलं नाही. तुम्ही जर एखादा याचा जर सहकारी संस्था कायदा जर पाहिला तर त्या संपूर्ण कायद्यामध्ये एक पोटनियमानुसार देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे अभिलेख जप्त करणे. एखाद्या सहकारी संस्थेच्या तिच्या हिशोब पुस्तके किंवा अभिलेख दडपून टाकणे, अनधिकृत बदल किंवा नष्ट करण्याचा अथवा संस्थेच्या निधी किंवा मालमत्तेचा उपहार देण्याचा संभव आहे अशी निबंधकाची खात्री झाल्यास अशा संस्थेची मालमत्ता आणि अभिलेख जप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे, निबंधकाला आहे. आता कसं होते, कोणती कोणती संस्था खूप इमानदारीने कार्य करते, कोणती कोणती संस्था खूप म्हणजे त्यांची एक म्हणजे आता कोणतीही संस्था डुबण्याची एकच महत्त्वाचं कारण असते, त्याच्यातले कर्मचारी एक प्रकारचे भ्रष्ट असतात. म्हणजे कोणत्या प्रकारचा मालमत्तेचा उपहार देणे किंवा निधी एक प्रकारचे हे करणे, तर अशा प्रकारचे समजा जर त्याच्या निदर्शनास आले कोणाच्या निबंधकाला, तर निबंधक काय करतो, अभिलेख जप्त करून टाकतो. त्यानंतर चौथा पॉईंट आहे नोंदणी रद्द करते. एखादी संस्था सहकारी कायद्यातील तरतुदीचे, नियमांचे किंवा तत्वांचे पालन करत नसेल किंवा पैशाचा गैरव्यवहार किंवा गैरवापर करत असेल तर त्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे, निबंधकाला आहे. आपण हे आधीच डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आहे सदस्यत्व देणे. एखादी संस्था जर एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व नाकारीत असेल, अशा व्यक्तींनी आयुक्त आणि निबंधक यांच्याकडे जर अर्ज करून सभासत्वाबाबत जर अटी पूर्ण केल्या तर निबंधक त्यांना काय करतो, सभासत्व देते. आता कधी कधी कसं असते, कोणती संस्था असते आणि संस्थेमध्ये जर अर्ज केला आणि संस्थाने जर ते जर फेटाळला तो जर अर्ज, तर तो सरळ निबंधकाकडे सुद्धा जाऊ शकतो आणि निबंधक काय करू शकतो, त्याला त्या सभासत्व देण्याचे अधिकार सुद्धा देऊ शकतो. त्यानंतर 6वा पॉईंट आहे सभांचे आयोजन करणे. प्रत्येक सहकारी संस्थेने सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सभा बोलवल्या पाहिजे. एखाद्या संस्थेने जर या सभा वेळेवर बोलवल्या नाहीत तर निबंधकांना सभा बोलवण्याचा अधिकार आहे. म्हणजे आता कसं आहे, सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत सभा हे वर्षातून एक वेळा तरी भरावीच लागते. आणि जर असं झालं नाही तर निबंधक काय करतो, स्वतः त्या अधिकाराचा उपयोग करतो आणि सभेचे आयोजन करतो. त्यानंतर 7वा पॉईंट आहे हिशोब तपासणीस नियुक्ती करणे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक सहकारी संस्थेने हिशोब तपासणीसाठी नेमणूक करून आपल्या वार्षिक हिशोबांचे लेखापरीक्षण करून बंधनकारक आहे. आता मोठ्या जर तुमचा भारताचा संपूर्ण जर कारभार बघितला, मी जर संपूर्ण भारताचा जर विचार तुम्हाला सांगितला तर भारताचा एक हिशोब तपासणीस असतो, त्याला म्हटले जाते कॅग. कॅग म्हणजे कंट्रोलर ऑडिटर जनरल. ठीक आहे, हा संपूर्ण भारताचा आर्थिक तपासणी करतो. त्याचप्रमाणे निबंधक काय करतो, हिशोब तपासणीस नियुक्त करतो, जेणेकरून संस्था हे चांगल्या प्रकारे कार्य केली पाहिजे. किंवा कोणता घोटाळा जर असेल तर त्या घोटाळा कोणाला माहीत पडते, निबंधकाला माहीत पडते. आणि मग निबंधकाला माहीत पडलं तर निबंधक काय करतो, त्या व्यक्तींना किंवा त्या संस्थेंना रद्द करतो किंवा त्या संस्थेचे विलिनीकरण करतो. वर्गीकरण म्हणजे सहकारी संस्थेचे कार्य, त्यांचे आर्थिक व्यवहार, आर्थिक परिस्थिती इत्यादींच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार निबंधकाला आहे. उदाहरणार्थ विपणन संस्था, शेती संस्था, औद्योगिक संस्था इत्यादी प्रकारांचे वर्गीकरण करतात. त्यानंतर आहे 10वा पॉईंट न्यायनिवाडा.
आपण याआधी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा वादविवाद झाला, कोणत्याही प्रकारचं काही झालं तर त्याला मिटवण्याचं कार्य कोण करते? सहकार आयुक्त आणि निबंधक. त्यानंतरचा पॉईंट आहे सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. आतापर्यंत आपण काय बघितले होते? अधिकार बघितले होते. आता यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या पाहूया. जबाबदाऱ्या एकूण 10 देण्यात आलेल्या आहे. हे जबाबदारीसुद्धा आपण पाहून घेऊया. सहकारी तत्वाचे पालन करणे, सहकारी संस्थांना गुणात्मक वाढ देणे, सहकारी कार्याचे एकसूत्रीपणा राखणे, अपप्रवृत्तींना आळा घालणे म्हणजे कोणत्याही प्रकारची वाईट प्रवृत्ती असेल तर त्यांना कंट्रोल करणे, समन्वय साधणे म्हणजे समजा कोणता वादविवाद असेल तर त्यांना मिटवण्याचं कार्यसुद्धा करते, म्हणजे हे त्याच्या जबाबदाऱ्या आहे. आता आपण अधिकार बघितले होते. आता जबाबदाऱ्या म्हणजे अधिकार म्हणजे काय आणि जबाबदारी म्हणजे काय या दोघांमधला एक डिफरन्स तुम्हाला एक सांगून देतो. अधिकार म्हणजे समजा कोणत्या त्याच्यामध्ये एक प्रकारचं कंट्रोल करणे, संपूर्ण अधिकार त्याच्या अंडरमध्ये असते. जबाबदाऱ्या म्हणजे त्याला जबाबदारी आहे त्याच्या म्हणजे त्याच्यापासून अपेक्षा आहे कोणाला? सहकारी संस्थांना. आता एखादा संपूर्ण महाराष्ट्रामधला एखादा समजा सहकारी निबंधक किंवा निबंधक असेल तर त्याच्या समजा जर कोणती एखादी संस्था म्हणजे चांगलं कार्य करत नसेल तर त्याची जबाबदारी आहे ते चांगल्या प्रकारे कार्य करणे. म्हणजे ते जर सहकारी संस्था डुबत असेल तर त्या सहकारी संस्थांना वरत आणण्याचं कार्य कोण करत? म्हणजे जबाबदारी कोणाची आहे? तर ते सहकारी आयुक्त आणि निबंधक. तर ते संपूर्ण पाहून घेऊया. जसं आता सहकारी तत्वाचे पालन करणे. सहकारी तत्वांचे सहकारी संस्थेकडून सक्तीने पालन करण्याची जबाबदारी निबंधकाने पार पाडली पाहिजे. आणि हे संपूर्ण काय आहे? जबाबदारी आहे. त्याच्यावर एक म्हणजे एक जबाबदारी आहे की संपूर्ण संस्थेचं कार्यवाही हे चांगल्या प्रकारे कार्य केलं. सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ. देशाच्या आर्थिक विकासात दुर्बल घटकांना संरक्षण द्यायचे असेल तर सहकारी संस्थांची संख्या वाढणे आवश्यक आहे. आता कोणतीही सहकारी संस्था असेल त्या सहकारी संस्था असे कार्यच करणे चांगले नाही. समजा जर एखादी सहकारी संस्था चांगल्या कार्य करत असेल तर त्याच्या शाखा वगैरे दुसऱ्या याच्यात कार्य करणे, त्यामध्ये त्यांना त्या संस्थांना आर्थिक पुरवठा करणे, मार्गदर्शन करणे, आवश्यक ठिकाणी संस्थेची पुनर्रचना करणे ही जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. म्हणजे एकतर त्याचे अधिकारसुद्धा आहे आणि ती त्याची जबाबदारीसुद्धा आहे. म्हणजे असं आपण समजू शकतो. तिसरा पॉईंट आहे सहकारी संस्थेच्या एकसूत्रीपणा राखणे. सहकार क्षेत्राशी अनेक घटकांचा संबंध येतो. आता सहकार क्षेत्र आहे म्हणजे एकमेकांशी म्हणजे प्रत्येक घटकांशी काय केले जाते? संबंध येतात. विविध घटकांच्या धोरणाप्रमाणे सहकारी संस्थेचे कार्य सुसंगतपणे चालते आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी निबंधकाची आहे. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे अधिकार आणि जबाबदारी हे एकमेकांचा कण आहे म्हणजे एकमेकांसारखेच आहे. एक तर त्याची म्हणजे अधिकारसुद्धा आहे म्हणजे चांगल्या प्रकारे कार्य करणे आणि दुसरं असते त्याची हे जबाबदारीसुद्धा आहे. विविध सहकारी संस्थांना मदत करण्यासाठी जिल्हा पातळीवर सहकारी संघ स्थापन केलेला आहे. हा संघ सहकारी संस्थेच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण करते. म्हणजे जे जिल्हा पातळीवर सहकारी संघ स्थापन झालेले आहे ते काय करते? एकसूत्रीपणा करते. म्हणजे आता एक जिल्हा म्हटला तर एक जिल्ह्यामध्ये किती तालुके असतात? जवळपास 5, 6, 7, 8, 9, 10 आणि या तालुक्यामध्ये जे काही सहकारी संस्था स्थापन केल्या असते त्याचा मेंटेनन्स करण्याचं काम कोण करते? निबंधक करते. आणि हे फक्त जिल्हा आणि कसं असते तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य या संपूर्ण स्तरावर निबंधक कार्य करते. आणि हे याचे एकमेकांवर काय असते? कंट्रोल असते. तालुक्यावाल्याचा कंट्रोल कोणावर म्हणजे जिल्हा कोणावर कंट्रोल करते? तालुक्यावर करतो. विभाग कोणावर कंट्रोल करतो? जिल्ह्यावर कंट्रोल करतो. आणि राज्य कोणावर कंट्रोल करतो? संपूर्ण जिल्हा किंवा संपूर्ण विभागावर. ठीक आहे. यानंतर चौथा पॉईंट आहे अपप्रवृत्तींना आळा घालणे. निबंधक सहकारी संस्थेतील हिशोब तपासणी मान्यताप्राप्त लेखा परीक्षकांकडून करून घेतात. जरूर असेल तर सहकारी संस्थेची चौकशी करण्याचा अधिकार निबंधकाला आहे. निबंधकाने सहकारी संस्थेचा कारभार चांगला राहील अशी काळजी घेतली पाहिजे. सहकार तत्वाविरुद्ध जर म्हणजे तत्वाविरुद्ध किंवा समाजहिताविरुद्ध चालणार नाही याची जबाबदारी निबंधकाला पार पाडावी लागते. संस्थेत भ्रष्टाचार होत असेल तर त्यावर नियंत्रण करण्याचे काम कोणाचे असते? निबंधकाचे असते. म्हणजे आता तुम्ही जर दोघांचं कंपॅरिझन केले की सहकारी आयुक्त आणि निबंधकाचे अधिकार किंवा जबाबदाऱ्या
तर हे दुसरं काहीच नाही आहे, फक्त एकमेकांशी रिलेट आहे. फक्त तुम्ही काय करा, हे पॉईंट पाठ करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉईंट पाठ करा. म्हणजे आता सहकारी तत्त्वाचे पालन करणे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी तत्त्वाचे पालन करते. जे जे काही अंडरमध्ये कोणत्याही प्रकारचे कार्य होते तर त्याच्यावर नियंत्रण किंवा ते त्याच्या काय असतात, जबाबदारी असतात. समन्वय साधणे, सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकार खात्यांचे सर्वोच्च अधिकारी असतात. राज्यातील सहकार संस्थेची वाढ विकास यासाठी सतत प्रयत्न कोण करते, निबंधक करते. आता सहकारी संस्था अशा आहे, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. साखर कारखाने सहकारी तत्वावर चालले जाते. तुम्ही जे काही आसपासची साखर खाता तर ते साखर कारखाने जे होते तर ते आतापर्यंत सहकारी संस्था, आता काही कालांतराने काही त्या सहकारी संस्थेच्या थोड्या म्हणजे डुबलेल्या अशा दिसून येते आणि काही काही सहकारी संस्था बंद झालेल्या आहेत, म्हणजे साखर कारखाने. तर पूर्वीपासून म्हणजे आता 50-60 वर्ष झाले साखर कारखाने हे सहकारी तत्वावर चालत होते आणि आतासुद्धा काही सहकारी साखर कारखाने चालत आहे. तर त्याचं एकच कारण आहे का, म्हणजे जर कोणत्या सहकारी संस्था चालत नसेल, एक तर त्याच्या म्हणजे एक प्रकारचं त्यांचं नियंत्रण कमी असेल किंवा सहकारी आयुक्त आणि निबंधक एक तर तो चांगल्या प्रकारचं कार्य करत नसेल, तर अशा प्रकारचे म्हणजे चुका झालेल्या आहे. तर ठीक आहे, आपण 5 पॉईंट बघितलेले आहे. तर एक्झाममध्ये 5च पॉईंट लिहायचे आहे. जर तुम्हाला या पुस्तकाची PDF डाउनलोड करायची असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलची. तर त्या टेलिग्राम चॅनलवर जर तुम्ही गेले तर या संपूर्ण पुस्तकाची तुम्हाला लिंक मिळून जाते. आता एक काम करूया, आपण अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक या दोघांमधला फरक पाहून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपलं हे संपूर्ण जे काही प्रकरण आपलं कंप्लीट होऊन जातील. फरक म्हणजे फरक स्पष्ट कसा आहे. आता एक तुम्हाला एक टेक्निक सांगतो, अभ्यास कसा करायचा, वाचायचं कसं. आता समजा एखादा सहकारी आयुक्त असेल किंवा आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जबाबदारी आणि अधिकार या दोघांमध्ये सर्वात बेस्ट आहे अभ्यास करण्यामध्ये डिफरन्स करायचा आहे. दोघांमधला एक डिफरन्स बिटवीन करायचा, म्हणजे एकमेकांना फरक स्पष्ट करायचा. या दोघांमध्ये फरक काय आहे, म्हणजे जबाबदारी काय आहे, अधिकार काय आहे, सचिव काय आहे, अध्यक्ष काय आहे, सचिवाचे कोणत्या प्रकारचे म्हणजे काय कार्य असतात आणि अध्यक्षाचे काय कार्य असतात, या दोघांचा जर तुम्ही सर्वांनी जर डिफरन्स करून जर अभ्यास केला तर आपल्याला लवकर लक्षात राहते. आता हे आपण पाहूया डिफरन्स, म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स कसा असले तर यावरूनच तुम्हाला संपूर्ण जे काही माहिती पडते. आता अध्यक्ष म्हणजे काय आणि सहकार आयुक्त आणि निबंधक म्हणजे काय. कार्यकारी समिती किंवा सहकार मंडळाच्या प्रमुखाला अध्यक्ष असे म्हटले जाते. सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी व सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली व्यक्ती म्हणजे सहकार आयुक्त आणि निबंधक. या दोघांमध्ये काय फरक आहे. सहकारी समिती किंवा संचालक मंडळाच्या प्रमुखाला एखादी सहकारी संस्था आहे आणि त्या सहकारी संस्थांमधला एखादा मेंबर असेल आणि तो मेंबर जर एखादा संचालक किंवा प्रमुख असेल तर त्याला अध्यक्ष बनवले जाते. परंतु सहकार आयुक्त आणि निबंधक हे राज्यस्तरावरून निवड केली जाते. म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे काय करते, सहकारी आयुक्त आणि निबंधक याची निवड करते आणि हा खूप टॅलेंटेड असते, म्हणजे एवढा हुशार असते हे. आता राज्यस्तरावरून जर याची निवड होत असेल तर तो चांगला, म्हणजे त्याची जी काही म्हणजे आयक्यू लेवल असते ते अध्यक्षापेक्षा खूप हाय असते. कारण की अध्यक्ष म्हणजे असं असते की एखादी सहकारी संस्था आहे, कोणती दुर्बल घटकामधून आलेले मेंबर्स असतात, त्याच्यामधला एखाद्या प्रमुखाला काय केले जाते, अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. म्हणजे तो शिक्षित असतो किंवा नसतो याच्यामध्ये एक प्रकारचे असमंजस निर्माण येते. परंतु सहकार आयुक्त आणि निबंधक हा खूप म्हणजे वेल एज्युकेटेड असतो, त्यामुळं त्याची निवड कोण करते, राज्य शासन करते. त्याच्यानंतर पाहूया निवड. अध्यक्षाची निवड सहकारी संस्थेचे संचालक आणि संचालक मंडळ करीत असते, म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर. सहकार आयुक्त आणि निबंधक यांची नियुक्ती राज्य सरकारकडून केली जाते, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून, म्हणजे MPSC करत असते सहकार आयुक्त आणि निबंधकाची निवड. त्यानंतर नियंत्रण व देखरेख. अध्यक्ष संस्थेतील कामकाजावर नियंत्रण ठेवते, म्हणजे एक पर्टिक्युलर संस्था आहे, एखाद्या तालुक्यातली छोटीशी संस्था आहे, म्हणजे एक संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये म्हणजे संस्था ही छोटी असू शकते, मोठी असू शकते. मी फक्त एक तुम्हाला एक्झाम्पल देत आहो की एखाद्या संस्था आहे आणि त्या संस्थेवर नियंत्रण करते. परंतु सहकार आयुक्त आणि निबंधक हा संपूर्ण राज्याचा असतो, महत्त्वाचा, आणि त्या राज्याच्या चळवळीच्यावर तो काय करतो, नियंत्रण ठेवतो. म्हणजे एक एक करून जे काही संस्था असतात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच संस्था असतो का, जवळपास 100 संस्था आहे असं ॲझ्युम करूया, आणि त्या 100 संस्थेमधून
नियंत्रण आयुक्त हा काय करतो, त्या संपूर्ण संस्थेवर नियंत्रण करतो. त्यानंतर आहे कार्यक्षेत्र. अध्यक्षांचे कार्यक्षेत्र एक विशिष्ट संस्थेपुरते मर्यादित असते, परंतु सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्य हे संपूर्ण राज्यभर असते. निर्णायक मत. अध्यक्ष याचा निर्णायक मताचा अधिकार, म्हणजे अध्यक्ष हा निर्णायक मत करतो आणि सहकार आयुक्त यांना निर्णायक मताचा अधिकार नसतो. आता का बरं नसतो, या दोघांमध्ये काय असा फरक आहे? कारण अध्यक्ष हा त्या संस्थेशी रिलेट करत असतो, त्या संस्थेमधल्या संपूर्ण सभासदाशी पर्सनली किंवा डायरेक्ट त्याचं काय असते, कॉन्टॅक्ट असते. परंतु सहकार आयुक्ताचं हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसते, हा त्यांच्यावर नियंत्रण करतो. याचे म्हणजे याला निर्णायक मताचा अधिकार नसतो, कारण बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सहकारी आयुक्त आणि निबंधक बसत नसतो, अध्यक्ष बसत असतो आणि निर्णायक मत कोण देतो, अध्यक्ष देतो. ठीक आहे मित्रांनो, हे संपूर्ण 3 नंबरचा जो काही चॅप्टर आहे आपला कंप्लीट झाला आहे. जर तुम्हाला या संपूर्ण चॅप्टरची स्वाध्याय हवे असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही करू शकता, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा. तुमच्या लाईकची या व्हिडिओला खूप गरज आहे.